थोड्याशा वेगळ्या प्लेसला आलोय, पण मन एकदम खुशच झालं. क्या बात आहे. मला असं वाटतं तुम्ही ह्या ठिकाणी खरंच आलं पाहिजे. हॅलो गाईज, आज आपण चाललोय जाधववाडी डॅमला. सो पुण्यापासून 20 किलोमीटरच्या आसपास, PCMC पासून 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवर तो डॅम आहे. मी पण तिथं पहिल्यांदाच निघालोय, तर कसं जायचं ते मी सांगेन तुम्हाला. लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, आणि तिथे ॲक्सेस कुठं कुठं आहे, कसं जाता येते, हे सगळं बघून मग मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जायचं नाही जायचं. माझा एक्सपिरियन्स पहिले बघतो आणि मी तुम्हाला सांगतो. सो सध्या आपण ओल्ड पुणे मुंबई हायवेला देहू रोड चौकातून लेफ्ट घेऊन मॅप जिथं दाखवतोय त्या हिशोबाने चाललोय. आज कॅमेऱ्याचा वेगळा अँगल आहे, कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा. तर भेटूया मग आपण. असा काही डॅम आहे. गाडी इथं लावली मी आणि साईडनी असा रस्ता आहे. चांगलं वाटतं इथे. आता एप्रिल महिना असल्यामुळे पाण्याची लेवल कमी आहे, त्यामुळे तुम्ही पाण्याच्या जवळ जाऊ शकता. पण पूर्ण अंदाज घेऊनच, जरी तुम्ही पाण्याच्या आसपास जाऊ शकता, तुम्हाला पोहायला येत असेल नसेल तरी अशा ठिकाणी जाऊन रिस्क घेऊ नका. लांबून फक्त अशी ठिकाणी विजिट करा. नाहीतर असं व्हायचं, अतिउत्साहाच्या भरात तुम्ही पाण्यात जायचा आणि एखादा इन्सिडेंट होणार. त्यापेक्षा आपलं जेवढं आपल्याला पॉसिबल होईल तेवढंच तुम्ही करा. टू व्हीलर अगदी इथेपर्यंत येऊ शकते. आता काही मुलं पण आलीत तिकडच्या साईडला, आणि इवन ह्याच्यावरती पण, बंधाऱ्यावरती पण जाऊ शकते. जसं जसं पाण्याजवळ जाईल तसं एकदम भारी वाटते. तर हे उन्हाळ्यात आल्यामुळं पाणी नाही, नाहीतर पावसाळ्यात ही जी लाईन दिसते या लाईनपर्यंत पाणी असेल आणि निसर्ग बघण्यासारखंच असेल. खूप भारी वाटते. फोटोसाठी खूप मस्त लोकेशन आहे. आता भर उन्हाचं आम्ही आलोय त्याच्यामुळं एवढं हे नाही आहे, पण अदरवाईज तुम्ही आला मॉर्निंगला, मला असं वाटते खूप भारी वाटेल. एकदम शांत वाटते. आता वाजले दुपारचे 1:30 तरी एकदम मस्त फील येतो. आय थिंक ही जागा इव्हिनिंगसाठी किंवा मॉर्निंगसाठी राईडसाठी चांगली आहे. मस्त वारे येते. तर हा होता जाधववाडी डॅमचा ब्लॉग. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि ह्या लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. आणि याची एक प्लेलिस्ट बनवली, प्लेसेस नियर बाय पुणे. तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. तुम्हाला कुठे जायचं प्लॅन बनत नसेल तर या प्लेलिस्टमधले व्हिडिओ बघून तुम्ही पुण्याच्या आसपास फिरायला जाऊ शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.